नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी तारीख आहे आणि आज सम्राट केसरीचं मैदान चालू आहे 32 शिराळाला आणि मोठं मैदान आहे. बक्षिसं आपण सांगितल्याप्रमाणे मोठी बक्षीस आहेत. 2 लाख, 1.5 लाख, 1 लाख, 75,000 अशाप्रमाणे 7 बक्षिसं ठेवण्यात आली आहेत आणि सर्वच नामांकित बैल या मैदानासाठी उपस्थित झालेले आहेत आणि सकाळपासून ही स्पर्धा चालू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर 2-3 दिवसापासून चर्चा होती की या सम्राट केसरीच्या मैदानाला कोण कोण बैल येणार आहेत. त्यांनी सर्वच मोठे बैल या मैदानासाठी दाखल झालेले आहेत आणि त्या मैदानाचे जवळपास सकाळपासून आतापर्यंत 6-7 गट पळून झालेले आहेत आणि यामध्ये पहिले जे 6-7 गट झालेत त्याच्यामध्ये गट क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी जोडी पळाली. ती जोडी होती की आपला यंदाचा पुसेगावचा हिंद केसरीचा मानकरी फुलोरे मामांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पाहला ज्या बैलानं त्याच्या आजारपणातून उठून आल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला आणि विजयाची 1 नंबरची हॅट्रिक केली, तो आपला सातारा एक्सप्रेस बालमा. ही जोडी गट क्रमांक 1 मध्ये पळाली. जबरदस्त स्पीड बघायला मिळाला आणि हरण्याचा आपण जेव्हा गाडी बाहेरून लागते तेव्हा जबरदस्त स्पीड असतो आणि मागील परवाची झालेली बिनजोड देखील आपल्या हरण्याने जिंकलेली आहे आणि त्याच्यामधून आता पुन्हा एकदा छकडीच्या शर्यतीमध्ये आल्याच्या नंतर पुन्हा एकदा हरण्याचा तो स्पीड आपल्याला बघायला मिळाला. ही जोडी गट क्रमांक 1 मध्ये पळाली आणि ही जोडी विजयी झालेली आहे आणि ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. त्याचनंतर 2-3 दिवसापासून आपल्या बकासूरचा पायरा कोण असेल याची भरपूर सारी चर्चा होत होती आणि बकासूरचा मागील 2-3 मैदानामध्ये पराभव झाल्याच्या नंतर बकासूरच्या मालकांवर भरपूर आरोप होत होते की तुम्ही पायरा बरोबर करत नाही आणि पायरा बरोबर नसल्याच्यामुळे आपला बकासूरचा कायम पराभव होत आहे. तर आज मित्रांनो बकासूरचा चांगला पायरा आहे. आपले तांबवेकर जावेदभाई मुल्ला यांचा सर्जा हा बकासूरचा पायरा आहे आणि ही जोडी गट क्रमांक 4 मध्ये पळाली आणि ही जोडी देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे. जबरदस्त स्पीड बघायला मिळाला. बकासूरचा आपला कायमच स्पीड चांगला असतो आणि त्याच्याबरोबर आपला सर्जा देखील हा देखील एक चांगला बैल आहे आणि त्याचा दोघांचा पैरा झाला आणि आज गट क्रमांक 4 मध्ये सुंदर असा त्यांचा स्पीड बघायला मिळाला आणि ही जोडी आता सेमीला गेलेली आहे. बघूया सेमीमध्ये काय कसे काय पळ त्यांचा आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर गट क्रमांक 5 मध्ये आपला निंबाळकर सरांचा सर्जा आणि माणिकची जोडी बघायला मिळाली. आपले विठ्ठल ड्रायव्हर बुतकर गाडी हाकत होते, परंतु पुन्हा एकदा सर्जाची गाडी लॉबी झालेली आहे आणि ही गाडी बाद झालेली आहे. मागील मैदानामध्ये पण आपण बघितलं होतं की सर्जा आणि बावऱ्याची गाडी बघत होतो आपण की पहिल्यांदा बाद झाली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा चिठ्ठी काढली गेली आणि पुन्हा त्या चिठ्ठीत गट पास झाले, पुन्हा सेमीला बाद झाली. तर आज गट पुन्हा एकदा सर्जाची गाडी लॉबी झालेली आहे आणि बाहेर गेलेली आहे. तर बघूया आता पुढच्या ह्या काही चिठ्ठ्यांमध्ये मंडळाचा काय निर्णय आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा चिठ्ठी काढून सर्जा आपल्याला पळताना बघायला मिळेल काय. चांगलं मैदान चालू आहे आणि सर्व चांगले टॉपचे बैल आहेत. मित्रांनो, बघूया ह्या पहिल्या ज्या 2 जोड्या पळाल्यात, खूप जबरदस्त स्पीड आहे. आपला हरण्या आणि सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्याचबरोबर गट क्रमांक 4 चे विजेते बकासूर आणि जावेदबाईंचा सर्जा. तर दोन्ही जोड्या टॉपच्या आहेत आणि चांगला स्पीड बघायला मिळालाय गटाला. तर मित्रांनो, कमेंट करून सांगा की आज आपला बकासूर पुन्हा एकदा 1 नंबर करेल का, की आपला हरण्या आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही जोडी 1 नंबर करेल किंवा दुसरी कोणती जोडी 1 नंबर करेल. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बैलगाड्याविषयक अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.